मला तुम्हाला एक सांगायचं, आम्ही तर ह्यांना कायम प्रश्न विचारत असतो. आज दिग्दर्शकाच्या पलीकडे माणूस म्हणून जर काही प्रत्येकीला एक प्रश्न विचारायचा असेल तर काय विचाराल? मला बेसिकली असं नाही, त्याला सिरियस का काय नाही, आपण मला असं वाटतं की तिला तेच विचारायचं मला की आता आपण तू टेलिव्हिजन करतेस, बरोबर आहे, तुझं एक राईट एज आहे, एक करेक्ट पद्धतीने हिरोईन म्हणून ज्या ज्या क्वालिटीज असतात त्या सगळ्या तुझ्याकडे आता आहेत. हो, मला म्हटलं आहेत का असं विचारणार. हे सगळं करताना, टेलिव्हिजन करताना आपल्याकडनं हातातनं वेळ निघून जातीये असं वाटतं तुला जेन्युइन लेवलला? हातातनं वेळ निघून जाते का हे सगळं आहे ते एन्जॉय केलं तर तरी आपली वेळ येईल? कारण हे ना खूप महत्वाचा प्रश्न असं मला वाटतं. कारण अनेक ऍक्टर्स आणि एस्पेशली जेव्हा तुम्ही यंग असतात तेव्हा आपल्याला सतत वाटत राहतं, ऍक्टर्सना ऑल द वे वाटत राहतं की माझ्या हातात वेळ जातो, म्हणजे हे करताना सिनेमा करायचंय, सिनेमा करताना मोठा सिनेमा करायचाय. आता ह्या सगळ्याचा की आहे की तुम्ही पेशन्स ठेवलं पाहिजे. पण ते वैयक्तिक तुला काय वाटतं? हे सरांनी मला विचारलं का मला माहितीये, दुसरा सलग डेली सोप आहे ना तिचा. आणि मी सरांशी या विषयावर बऱ्याचदा बोलली आहे की मी सरांनाच प्रश्न करायचे की सर तुम्हाला काय वाटतं, तर सर मला नेहमी म्हणाले पेशन्स ठेव, म्हणजे राईट टाइमला राईट गोष्टी येतील आणि मला माहितीये गोष्टी घडतील. सो सरांशी बोलण्याआधी मला असं वाटायचं की गोष्टी घडतील की नाही, म्हणजे एम आय दॅट टाईप ऑर नॉट, म्हणजे माझ्याकडे येतील की नाही. हे मी अजूनही सरांना हे प्रश्न विचारते की मी खरंच तेवढी कॅपेबल आहे का, जमेल का. सो सेल्फ डाऊट कुठेतरी माझ्या आहे, पण मी एन्जॉय पण करते तेवढीच ही प्रोसेस. सरांनी जे विचार तू एन्जॉय करतेस की नाही करते, की तुझ्यामध्ये ते थॉट्स येतात, तर थॉट्स येत होते. बट हळूहळू एक एक प्रोजेक्ट केल्यानंतर, म्हणजे आता स्पेशली हा प्रोजेक्ट केल्यानंतर मी खूप चांगल्या डिरेक्टर्स बरोबर या सेम प्रोजेक्टमध्ये म्हणजे मी म्हणजे वैभव सर तर आहेच, कार्तिक सर पण आहेत. सो मी दोघांशीही बोलते. सो सगळ्या गोष्टी अशा, मंजिरी ताई आहे त्यातनं ती सुबोध सरांचे काही एक्सपिरियन्सेस सांगते, तर ती कधी कधी असं बोलते की आपल्याकडे जे काम येईल ते काम करावं. आणि सर मला असं कधी कधी सांगा की पेशन्स ठेवावे, तुझ्या राईट टाइमला राईट गोष्टी घडणार आहेत. सो आता मी त्या एन्जॉईंग वाल्या प्रोसेसमध्ये गेली ऑलरेडी की जे आहे माझ्याकडे, सो मी आता ते एक्सेप्ट केलंय आणि मी होप ठेवते आणि माझ्याकडे आता मी त्या विजनमध्ये जगते की माझ्याकडे चांगल्या गोष्टी येणार आहेत आपोआप राईट एजला आणि राईट गोष्टीला. सो मी पेशन्स पण ठेवू नये, थोडं प्रेशर असं नाही, मी खूप बिंदास झाले सरांशी बोलल्यानंतर, पण पेशन्स आहेत माझ्यामध्ये. पण स्टील नाव आय एम, आत्ता जर का सांगायचं झालं तर मी 2-3 वेळा बोलली सरांची, आणि आत्ता सांगायचं झालं तर येस, आय एम एन्जॉईंग एव्हरी बिट ऑफ दिस प्रोसेस. या सो सॉरी, मी आता ऐश्वर्या तर शॉर्टसाठी गेली, पण तिला हा प्रश्नच मी विचारला, जे खूप सामाजिक किंवा सोशल असं नाही, पण आत्ता आपण इंडस्ट्रीतल्या अनेक लोकांबद्दल काय 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 ऐकतो ना की फ्रस्ट्रेशनमध्ये हे झालं ते झालं. सो म्हणून मला या निमित्ताने, म्हणजे फन एलिमेंट जरी नसला याच्यातलं, तरी मला असं वाटलं की एक पिंगर टीम म्हणून, कारण आम्ही बाकी बऱ्याच वेळेला खूप सोशल इश्यूज वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्या ह्याच्यात. तर मला असं वाटलं की ह्याच्याबद्दल पण बोलणं जरा गरजेचं आहे, कारण जसं हे सगळे इंटरव्ह्यूज या मुलींचे प्रेक्षक बघत असतात, जसं इंडस्ट्रीतले सुद्धा अनेक होतकरू लोक बघत असतील ते, आणि त्यावेळेला मला असं वाटतं की तुम्ही पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. ओव्हरनाईट मॅजिक होईल या थॉटनी प्लीज काहीच घडत नाही. आणि ते एक म्हणजे माझं आवडीचं एक चित्र आहे, खूप लोकांनी बघितलं असेल ना, की आपण एका माणूस गुहेत अडकलाय आणि मग ती गुहा तो खणत तिथे येतो, आणि आपल्याला सेकंड चित्रात दिसत असतं त्याच्या खालच्या चित्रात की बाहेर सूर्यप्रकाशाची एवढीच भिंत होती खणायची आणि तो रिटर्न जातो. तर त्याच्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे की थोडासा वेळ आहे, थोडे अजून एफर्ट करा, बाहेर सूर्यप्रकाश खूप आहे. त्यामुळे आता जे खूप लिहिलं जातं की पैशांचा प्रॉब्लेम होतो, पेमेंटचा प्रॉब्लेम होतो, शेड्यूल हेक्टिक असतात, हे सगळंच आहे आणि हे सगळं कुठेतरी बदलायला हवं, हे कन्फर्म आहे. बट शेवटी आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करतोय, जे फार कमी लोकांच्या नशिबात आहे, आणि आपण हे ठरवून येतो, घरच्यांचा विरोध पत्करून येतो बरेच वेळेला की नाही मला हेच करायचंय. आता जेव्हा ते आपण ठरवतो की आपल्याला हेच करायचंय, तेव्हा त्याच्याबरोबर येणारं जे बॅगेज आहे, जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते पण आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. आणि याचा संबंध गरिबी किंवा श्रीमंतीशी नाहीये. मला वाटतं की देवाची कृपेने इथल्या सगळ्याच मुली तशा व्यवस्थित वेल ऑफ घरातल्या आहेत, म्हणजे अगदी काय आज काय पोळी भाजी खायची इतका काही प्रश्न नाहीये. पण तरीही जर आपण हॅपी राहिलो नाही
आपल्या मनात ज्या कामाला आपण घेऊन, तर घरात सुद्धा खूप पैसा असला तरी फ्रस्ट्रेशन येऊच शकतं. ती येता कामा नये म्हणून मी ऐश्वर्याला हा प्रश्न विचारला बेसिकली, की काय वाटतं. एज निघून जात नाही, म्हणजे मी तिच्या बिहाफवरती मी सगळ्यांनाच सांगतो, ऍक्टर जर तुम्ही असाल, ऍक्ट्रेस जर तुम्ही असाल, तर तुमचं एज निघून जात नाही. हिरो हिरोईनचं एज निघून जायचं पूर्वी, जेव्हा झाडाच्या अवतीभोवतीच्या गाणी असायची, पण आता देवाच्या कृपेने ते पण होत नाही. आता इतक्या विविध वेळेला स्टोरीज आपण एक्सप्लोर करतो की ऍक्टर म्हणून साधारण इथून अजून 50 वर्ष आहेत प्रत्येकचे, तब्येती सांभाळल्या सगळ्यांनी, तर 50 वर्ष प्रत्येकाने ऍक्ट्रेस म्हणून इकडे काम करू शकतात. आणि मग त्याच्यात तुम्ही खूप भरपूर काय काय करू शकता. सो म्हणून मी तो विदिशाला प्रश्न विचारला होता. सॉरी, ऐश्वर्याला प्रश्न विचारला नाही. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.